मला बाबा कळायला लागले ते 1983 पासून आणि 83ला लोकधारा नावाचा शो बाबांनी केला आणि हा लोकधाराचा शो इतका अप्रतिम गाजला की त्याच्यामध्ये आम्ही पण सहभागी झालो आणि आम्ही सगळे घडलो. मी, अंकुश, भरत, संतोष पवार, अरुण कदम, राजू शिंदे असे सगळे मित्रमंडळी होतो. पण मी एक 10 वर्षाचा होतो 83 साली, तेव्हा मला पहिल्यांदा बाबा कळायला लागले ते स्टेजवर परफॉर्म करताना. म्हणजे मी विंगेत उभा राहायचो आणि मला बाबा जेव्हा दिसायचे तेव्हा बाबा ज्या तडफेने सादर करायची कुठली गोष्ट. आता मी त्यांच्या इतका उत्तम गाऊ शकणार नाही, पण एक मात्र खरं मी प्रयत्न नक्कीच करेन की मी काय घेतलं त्यांचं आणि मला का भावले बाबा. म्हणजे जसं त्यांचं एक भारूड अत्यंत लोकप्रिय होतं की सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर, आडवा डोंगर, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. महाराज महाराज काही झालं तरी काय? काय मी करू, विंचू चावला, कुणाला सांगू, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, हो काम क्रोध विंचू चावला. अरे बापरे, तमघाम अंगाशी आला, त्यानं माझा प्राण चालिला. अरे विंचू चावला महाराज, अरे विंचू चावला विंचू चावला, काय मी करू, विंचू चावला, कुणाला सांगू, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, हो. मी पहिल्यांदा ऐकलं भारूड त्यांचं. त्यानंतर मग मी आणि भरत जाधवनी एक भारूड सादर केलं लोकधारामध्ये असताना, ते म्हणजे अगं बया 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 बया. अरे काय झालं बया? अगं बया बया अगं बया 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 अगं बया बया काय झालं बया? बया बया बया. काय झालं बया? दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, दाला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई, आन दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, दाला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, दाला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. हो. बघा माझी काय परवड लावली. अरे पण तुला दादरा का नको? मोडकच घर हा? आणि तुटकच छप्पर. मग काय झालं त्यात राहावं? अहो कसं राहावं? काय झालं? अहो राहायला जागाच नाही, मला दादला नको ग बाई, दादा नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. हे भारूड मी सादर केलं. त्यानंतर मी, अंकुश, भरत आम्ही एकांकिका स्पर्धेमध्ये भाग घ्यायला सुरुवात करायची. तर आम्ही एकांकिका स्पर्धा कुठलं करायचं, आम्हाला एकतर सगळा आमचा पुरुषांचा ग्रुप, म्हणजे आम्ही सगळे असे 18-19 वर्षाची मुलं, त्यामुळे कुठलेही सेफ आई वडील त्यांची मुलगी आम्हाला द्यायला तयार नाहीत एकांकिकेत काम करण्यासाठी. मग आम्हाला काय करायचं ना, शेवटी स्त्री पात्र विरहित एकांकिका करायला पाहिजे. तर मला असं आठवलं की बापाचा बाप नावाचं बाबांचं मुक्तनाट्य आहे, तर ते आपण जर एडिट करून 45 मिनिटात सादर केलं तर ती माझ्या आयुष्यातली पहिली एकांकिका बापाचा बाप, ज्याच्यामधलं एक अप्रतिम गाणं की जे नारद मुनी ब्रह्मदेवाला सांगतात, अरे देख तेरे संसार की हालत, अरे देख तेरे संसार की हालत, क्या हो गई भगवान, इतना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान, इतना बदल गया इंसान, इतना बदल गया इंसान. सूर्य चंद्र ग्रह गोल बिजली ही केली बंदीवान, इतना बदल गया इंसान, इतना बदल गया इंसान, इतना बदल गया इंसान. मला आता अत्यंत खात्री आहे, मला उदयदादा माझे खूप जवळचे आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी एकांकिका, म्हणजे जे मी एकांकिका केली ती 1952 साली शाहीर साबळेंनी लिहिलं आहे. बाबा केवढे द्रष्टे होते किंवा त्यांना पुढचं कुठलं कळत होतं याच्याबद्दल मी कधीतरी विचार करतो, तर मला स्वतःला असं वाटतं की काय होता हा माणूस. त्यांनी त्याच्यामध्ये एक भाग लिहिला होता की ब्रह्मदेव आणि नारद मुनी पृथ्वीवर येतात आणि मग तिकडे एक सभा भरलेली असते. तर नारद मुनीला ब्रह्मदेव विचारतात, ते रंगमंच दिसतोय ते काय आहे? तो म्हणतो तिथे एका नेत्याची सभा चालू आहे. तर नेता म्हणजे काय? तो म्हणतो नेता म्हणजे जो जनतेला भूलथापा देता, सगळ्यांना आपल्या मागून घेऊन जाता आणि सगळी जनता खड्ड्यात गेली की जो परत येता त्याला म्हणतात नेता. ते
हे जे एक वाक्य होतं ते मला स्वतःला असं वाटतं की क्या बात आहे. म्हणजे इतकं बिनधास्त बोलण्याची एक जी एक हातोटी होती ती शाहीर साबळेंची होती.